विराट कोहलीने 2017 मध्ये पुमा कंपनीसोबत 110 कोटी रुपयांचा करार केला होता, जो भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक मेलाचा दगड होता। या कराराअंतर्गत त्याने पुमा आणि त्याच्या वन एड ब्रँडसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम केलं। तथापि अलीकडील माहितीनुसार कोहलीने पुमा सोबतचा हा करार संपवलाय। पुमा कंपनीने कोहलीला 300 कोटी रुपयाचा नवीन करार आणि आणखी 8 वर्षाची मुदतवाढ देण्याची तयारी दर्शवली होती, परंतु कोहलीने हा प्रस्ताव नाकारला। आता कोहली अगिलिटा स्पोर्ट्स या नवीन कंपनीशी जोडला गेला आहे, ज्याची स्थापना पुमा इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक अभिषेक गांगुली यांनी 2023 मध्ये केली। कोहली या कंपनीत ब्रँड अँबॅसेडर म्हणून नव्हे तर गुंतवणूकदार म्हणूनही सहभागी होणार आहे। यामागे त्याचा उद्देश वन एडला जागतिक स्तरावर एक मजबूत स्पोर्ट्सवेअर ब्रँड बनवण्याचा आहे। अगिलिटासने नुकतीच ग्लोटो ब्रँडचे भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतील परवाना हक्क मिळवले असून कंपनी वेगाने विस्तार करत आहे। हा निर्णय कोहलीच्या व्यावसायिक रणनीतीतला एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामुळे तो केवळ ब्रँड अँबॅसेडर नाही तर एक यशस्वी उद्योजक म्हणून आपली ओळख निर्माण करणार आहे।